सर्व अच्युत गोत्रीय बंधू आणि भगिनी, त्याचप्रमाणे साधू संतांना दंडोत प्रणाम. सर्वज्ञ श्रीचक्रप्रभूंनी अवतार घेतल्यानंतर या जीवाच्या हिताकारणे, भल्याकारणे, अयोग्य जीवाला योग्य करून ज्ञानाला व प्रेमाला पात्र करण्यासाठी या कर्मभूमीमध्ये अर्थात महाराष्ट्रामध्ये भ्रमण केलं आणि या भ्रमण करून ज्या अनंत लीळा केल्या त्या अनंत लीळेतून आपल्याला जो समज, बोध, जाणीव करून दिली, तो समज, बोध, जाणीव आपल्या जीवनामध्ये उतरून आपण परमेश्वराला प्राप्त करण्याचा प्रयत्न करत आहोत. परमेश्वर जालन्याला आहे. महादाईसाचे भाऊ आपलो देवाच्या भेटीला आलेले आहे आणि त्यांच्या माध्यमातून तत्त्वज्ञान सांगत असताना स्वतःची एक आठवण पण देव सांगतात की पूर्वी आम्ही भरवचला काय करायचं, ही आठवण देव सांगतात. आणि त्या माध्यमातून महादाईसाला, उमाईसाला एक रहस्य उलगडून सांगतात, परंतु बोध नसल्यामुळं ते फक्त अंदाज करतात. एके दिवशी अशाच उमाईसा मासोपवास करण्यासाठी तयारी करत होत्या. आता यांना बोध नाही आहे, देवाच्या सन्निधानात जरी असले तरी वैदिक धर्म घेऊन आलेले आहे. उपास तापास करणं, व्रतवैकल्य करणं, मासोपवास करणं हा त्यांचा धर्म ते पाळतात आणि परमेश्वरही त्यांना ते पाळू देतात. परमेश्वर त्यांना टोकत नाही, कोणत्याही प्रकारचं निरूपण करून त्यांना त्याच्यापासून परावृत्त करत नाही, कारण त्यांची अयोग्यता जोपर्यंत फिटत नाही आणि तो जीव बोधाला योग्य होत नाही तोपर्यंत परमेश्वर बोध देत नाही. आणि तोपर्यंत ते जे इथं राहून करतात त्यातूनच त्यांची अयोग्यता फिटेल, कर्मनाश होईल आणि योग्यता प्राप्त होईल. या अनुषंगाने परमेश्वराच्या ठिकाणी ते जे करू इच्छितात ते परमेश्वर करू देतात. तर देव एकदा असंच त्यांना म्हणतात, बाई, मासोपवासासाठी बसताना आधी ब्राह्मणांना जेव घालावं आणि मग मासोपवासाला बसावं म्हटले. म्हणजे त्या मासोपवास करण्याची तयारी करत होते. 1 महिन्याचा तो उपवास असतो. ज्याप्रमाणे चंद्र वाढत जातो तसतसं जेवण वाढवायचं, ज्याप्रमाणे चंद्र कमी होतो तसतसं जेवण कमी करायचं आणि मग 1 महिन्यानंतर तो उपवास सोडायचा. अशा पद्धतीनं तो व्रत होतं. आणि परंतु देव काय सांगतात की तुम्ही हे मासोपवासाला बसण्याच्या अगोदर आणि ते करण्याच्या अगोदर काही ब्राह्मणांना जीव घाला. अप्रत्यक्षरित्या परमेश्वराला त्यांचं अहेतुक भूतभजन घडून त्यांना ज्ञानाला पात्र करायचं आहे. जीवाला स्वतःहून ज्ञान संभवत नाही. जोपर्यंत जीवाला कोणी सांगत नाही तोपर्यंत जीव ऐकत पण नाही. आणि इथं प्रत्यक्ष परमेश्वरच आता सांगणारा असल्यामुळं जरी त्यांना बोध नसला तरी परमेश्वरावरती एक निष्ठा आहे, भाव आहे आणि त्यामुळं परमेश्वर त्यांना अप्रत्यक्षरित्या काही सूचना करतात. आणि मग उमाईसांनी आदल्या दिवशी सर्वज्ञांना उपहारासाठी विनंती केली. एकादशीच्या आदल्या रात्रीच, दशमीच्या रात्रीच त्या मात्र विटाळशी झाल्या. म्हणजे देवाला विनंती केली की दुसऱ्या दिवशी आम्ही तुम्हाला उपहार करू. आणि त्याच वेळेस स्त्रियांचं जे पाळी असते, स्त्रियांचा जो मासिक धर्म असतो तो तिला येतो. यातून आता परमेश्वर खूप मोठं तत्त्वज्ञान सांगत आहे. आजही याच्यामध्ये सर्व समाज अडकलेला आहे आणि त्या समाजाने अडकलेला असल्यामुळे तो बाहेर पडत नाही, परंतु परमेश्वर त्यावरती प्रकाश पाडतात. परंतु ह्या लीळेत नाही, पुढे जाऊन अशीच एक लीळा घडते आणि त्या लीळेच्या माध्यमातून परमेश्वर पूर्णपणे स्पष्ट आणि पारदर्शक करत आहे. आज त्यांना बोध नाही आहे, ते मासोपवासिनी आहे, वेगवेगळ्या प्रकारचे व्रतवैकल्य करणं, ज्या विधी आहे ते सांभाळणं. आणि जर यदा कदाचित देवाने त्यांना काही वेगळं सांगितलं तर ते विपरीत पण होऊ शकतात की अरे असा धर्म. त्याच्यामुळे ज्यांना बोध नाही आहे त्यांना आपण जर तत्त्वज्ञानातलं काही रहस्य सांगितलं तर ते धर्मात येण्याच्या ऐवजी धर्मापासून दूर जाऊ शकतात. आणि म्हणून हे आपण समजून घेतलं पाहिजे की कोणत्या वेळेस कोणत्या जीवाला काय सांगावं. आणि ते परमेश्वरांनी पाळलेलं आहे. देवाला माहीतच आहे. सकाळीच सर्वज्ञांच्या दर्शनासाठी त्या आल्या आणि दुःख करू लागल्या. दूरनच स्पर्श होऊ न देता दंडोत केला आणि आबाईसांजवळ दुःख करू लागल्या की सर्वज्ञांनी आबाईसांना बोलवलं, कारण त्या बोलत असताना देवाने ते ऐकलं आणि देवाला सर्व माहीत आहे. देव म्हणतात, बाई, मासोपवासिनी काय म्हणत आहे म्हटले. आणि मग उमाईसा सर्वज्ञांना सांगू लागले का जे मी पापिनी, मी गोसाव्यांसाठी उपहार माझ्या हातानं करावा, गोसाव्यांचं पूजन करावं, मी माझ्या हातानं गोसाव्यांना आरोग्य ना द्यावी, हे माझं दैव नाही म्हटले. त्या दुःख करू लागल्या, कारण त्यांनी दुसऱ्या दिवशी देवाला उपहारासाठी विनंती केली होती, सांगितलं होतं, देवाने त्या विनंतीला मान दिला होता. आणि रात्री असं झाल्यामुळं तिला दुःख करावं लागलं की मला काहीतरी अडथळा निर्माण झाला, मी तेवढी भाग्याची नाही, दैवाची नाही.
तर देव म्हणतात, मासोपवासिनी हो, स्वयंपाकघराच्या दूरच असावं. म्हटलं काय हरकत नाही, तुमची काय मानसिकता आहे, स्वयंपाकघराच्या दूर असावं म्हटलं, तुम्ही नका करू, हात भाजावं, डोळ्यात धूर जावा, हे चांगलं की त्यापेक्षा असंच काही करता तुमचं आमच्याजवळ उठता बसता येईल हे पहा म्हटले. उलट म्हटले, तुम्ही ह्या निमित्ताने आता स्वयंपाक करणार नाही, त्यावेळी चुली होत्या, राख धूर यापासून त्रास होणार नाही, त्यापेक्षा माझ्यासमोर तुम्ही उठावं, बसावं, राहावं आणि तरी तुमचा जो उपहार आहे तो स्वीकारला गेला तर चांगलंच आहे म्हटले. म्हणजे पॉझिटिव्ह विचार देवाने दिलेला. आणि त्यावेळेस हे काय वाईट आहे का म्हटले, रोद्दाबाईचा उपहार करतील म्हटले आणि तुमच्याऐवजी नागदेव पौरोहित्य करतील, आम्ही तुमच्या पूजेचा स्वीकार करू, दुःख का करता म्हणले, दुःख काही करू नका. त्या म्हणाले, हो का जी, असं चालेल म्हणले, हो चालेल. आणि अशीच लीळा भविष्यात घडते. त्यावेळेस मात्र बोध झालेला असल्यामुळं देव म्हणतात, बाई कानातून मळ येतो, नाकातून शेंबूड येतो, डोळ्यातून घाण येते. तसं ती एक शरीर प्रक्रिया आहे. शरीरामध्ये 9 नाड्या आहेत, त्या 9 नाड्याच्या अनुषंगाने त्या द्रवत असतात. तसं ती एक नाडी द्रवते. त्यात विशेष काय, वेगळं काय, ही एक शारीरिक प्रक्रिया आहे. एवढा मोठा वैज्ञानिक विचार परमेश्वराने दिलेला आहे, तो बी 800 वर्षापूर्वी. आज त्याच्यात सारा समाज अडकलेला आहे कर्मकांडात, अंधश्रद्धेत. आजही अत्यंत सुशिक्षित असलेले, खूप मोठ्या पदावरती बसलेले लोकंसुद्धा ह्या गोष्टी पाळतात. कोणाला मंदिरात येऊ देत नाही, कोणाला कुठं घराजवळ जाऊ देत नाही, कोणाला कुठं प्रवास करता येत नाही. आज स्त्री ही प्रत्येक क्षेत्रामध्ये यशस्वी झालेली आहे. परंतु अशा कितीतरी बंधनं आहे ज्या स्त्रीला, का त्या बंधनांपासून, समाजापासून त्याला दूर होता येत नाही. परंतु देवाने हे सारे 5 स्त्रियांच्या अनुषंगाने 800 वर्षापूर्वी तोडले आणि ते तत्त्वज्ञान सांगितलेलं आहे. परंतु समजून घेण्याचा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे का देवाने ह्या लीळेमध्ये त्या गोष्टी न सांगता बोध जेव्हा होईल त्यावेळेस सांगितलेलं आहे. आज जर यदाकदाचित देवाने ते तत्त्वज्ञान त्यांना सांगितलं असतं तर त्या परमेश्वराच्या जवळ येण्यापेक्षा विपरीत पण झाल्या असत्या की असा कसा धर्म, कारण बोध नाही, जाणीव नाही, निष्ठा नाही आणि समर्थवादावरची निष्ठा नसल्यामुळं, श्रद्धा नसल्यामुळं या गोष्टी फक्त दृष्टपर हेतूनी ते देवाबरोबर आलेले आहे, राहत आहे. मासोपवास करणं विधवा आहे, मग कुठंतरी राहणं आहे, कुठंतरी धार्मिकता करणं आहे. तर देवाच्या ठिकाणी त्यांना अलौकिक काही अनुभव आल्यामुळं, प्रचिती आल्यामुळे ते देवाकडे राहतात. आता देवाने त्यांच्यावरती हा जर विचार लादला असता अत्यंत फॉरवर्ड प्रगल्भ, तर तो चुकीचाही होऊ शकला असता. म्हणून कोणत्या वेळेस कोणत्या जीवाला काय सांगावं हा सेन्स आपल्याला असला पाहिजे. एखादी व्यक्ती अत्यंत कर्मकांडात अडकलेली आहे, अन्य धर्मामध्ये अत्यंत अडकलेली आहे आणि त्याला जर आपण म्हटलं की सारं तू चुकीचं करतो, यातून नरक तुला प्राप्त होतील, तू अजिबात ते करण्यात काही अर्थ नाही, तुला काहीच फायदा नाही, तू लगेच आता उपदेश घेन, तर यदाकदाचित जर असं तुम्ही सांगितलं आणि त्याला लादण्याचा प्रयत्न केला तर तो आपल्या जवळ पण येणार नाही. असे अनुभव आलेले आहेत. एखादी नवीन व्यक्ती असते, ती एखाद्या महानुभाव साधू संतांच्या असेल, वासनिकाच्या संपर्कात गेल्यानंतर त्याला त्याची मांडणी न करता आल्यामुळं तो म्हणतो तुम्ही उपदेश घ्या, नाही तर तुमचं काही होऊ शकतं, ॲक्सिडेंट होऊ शकतो. आणि त्यामुळं तो येणंच बंद केलं, त्यांनी मार्गात येणं बंद केलं, वासनिकाजवळ येणं बंद केलं, साधू संतांकडे येणं बंद केलं. कारण डायरेक्टच ॲक्सिडेंटच्या गोष्टी जर केल्या तर त्यांना ते चुकीचं वाटतं आणि निगेटिव्ह बोलतात असं वाटतं. म्हणून कोणत्या व्यक्तीला कोणत्या पद्धतीनं काय सांगावं आणि कशा पद्धतीनं सांगावं आणि कोणत्या वेळेस सांगावं, त्यांची श्रद्धा आहे, निष्ठा आहे, भाव आहे, सत्यता जाणून घेण्याची तयारी आहे, तर आपण थोडं थोडं पेरणी करून त्यांना त्या गोष्टी केल्या पाहिजे. कोणाच्या श्रद्धेला हात घालून आपण जर धर्म सांगायला सुरुवात केली तर धर्म न जाता त्याच्यापर्यंत तो अधर्मात जाऊ शकतो. आणि म्हणून देवानी ही अत्यंत महत्त्वाचा जी गोष्ट आहे ती इथं पाळलेली, त्यांना कोणत्याही प्रकारच्या काही गोष्टी निरूपण न करता त्याच्यावरती पर्याय काय आहे तो दिलेला आहे. म्हटले काय हरकत नाही, तुम्ही विनंती केली आहे तर आपण करू. उलट तुम्ही त्या स्वयंपाकघरात न जाता तुमच्या डोळ्यात धूर जाणार नाही, तुम्हाला काम करण्याची गरज पडणार नाही आणि तरीही तुमची उपहार होतो, हे काही कमी आहे का? तर दुसऱ्यांच्या माध्यमातून आपण जे बी आहे तुमचं ती क्रिया करून घेऊ, तुम्ही कशाला दुःख करताय. म्हणजे देवाने त्याच्यावरती फुंकर घातली, त्यांची मानसिकता तयार केली आणि त्यांचा अधिकार वाढण्यासाठी, त्यांचा कर्मनाश होण्यासाठी, त्यांची अयोग्यता जाण्यासाठी देवाने सांगितलं नाही का काय हरकत नाही, तुम्ही नका करू, मग नाही नंतर करा कधीतरी, असं काही म्हटलं नाही. देवाने पर्याय दिला आणि त्या पर्यायातून खूप जास्त विचार त्यांच्यावरती तत्त्वज्ञान न लादता जे आहे त्या अवस्थेत त्यांच्याकडून कसं करून घ्यावं ही अत्यंत महत्त्वाची समज आपल्याला दिलेली आहे. आणि समाजात राहत असताना आपल्याला या अशा गोष्टीला फेस करावं लागतं. अन्य लोक आहे, नातेवाईक आहे, ओळखीचे आहे, त्यावेळी जर आपण आपलंच खरं आहे आणि आमचंच श्रेष्ठ आहे असं जर म्हणत राहिलो तर ते आपल्या जवळ येणार नाही.
त्यांना त्यांच्या पद्धतीने त्यांच्या श्रद्धेचा, त्यांच्या भावाचा, त्यांच्या विचाराचा आदर करून आपल्याला आपलं निरूपण किंवा आपली जी पेरणी आहे धर्माची ती करावं लागणार आहे. आणि देवाने तेच केलेलं आहे. ही जी मंडळी आहे देवाच्या सन्निधानात ते अजून बोध नाही, कर्मकांडात अडकलेले आहे, विधीत अडकलेले आहे, देवता भक्तीत अडकलेले आहे, ऋतुवैकल्यात अडकलेले आहे. त्यांना देवाने लगेच त्याच्यातून काढण्यासाठी निरूपण केलं आणि लगेच आता तुम्ही ते करण्याची गरज नाही असं न सांगता त्यांना ते करू दिलं. करू देता 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 त्यांची योग्यता वाढून मग ज्यावेळेस वेळ येईल त्यावेळेस यांना सर्वांना परमेश्वर बोध देणार आहे आणि धर्माला लावणार आहे. परंतु आजची परिस्थिती कशी हाताळली देवानी हे अत्यंत महत्त्वाचं आहे. सर्वज्ञाच्या विहारणाला मग जाण्याची प्रवृत्ती भंगली, ते काही विहारणाला जात नाही, सर्वज्ञ विहारणाला गेलेच नाही. मग मुख्यत्वे मग देवानी उमाईसाला समोर ठेवून सर्वांना निरूपण केलं. तोपर्यंत आबाईसांनी, कारण आता उमाईसाला काम नाही आहे, तिला असं प्रॉब्लेम आल्यामुळं ती देवाच्या समोर बसलेली आहे. काही भक्तजणच देवाच्या समोर बसलेले आहे, विहारणाला न गेल्यामुळं बाकीचे व्यापारात आहे आणि मग देवाची प्रवृत्ती कशाची आहे, निरूपणाची. तर त्या उमाईसांना समोर म्हणजे केंद्रस्थानी ठेवून ह्याच विषयावरती देवाने भरपूर असं निरूपण केलं. आबाईसांनी तोपर्यंत उपहार केला, भोटोबासांनी आसन रचलं, पूजन केलं, बाईसांनी ताट केलं, भक्तजनांना वाढलं, उमाईसांना दंडोत घातले. उमाईसांनी दंडोत घातल्यानंतर भक्तजन क्रमानं बसले आणि सर्वज्ञांना आरोगणा झाली. भक्तजनांनी जेवण झाल्यानंतर उमाईसांना पंक्तीत जेवण झालं. सर्वज्ञांनी गोळा विडा झाला, आराम केला. म्हणजे ही अत्यंत महत्त्वाचा विषय आहे का ती दुःख करते, आर्तता करते, परंतु अडचण काय, त्या अडचणीवरती कसं मात करायची आणि आजची परिस्थिती काय आहे, आजची अवस्था काय आहे, तिची बुद्धीची क्षमता काय आहे त्यानुसार तिला निरूपण केलं. देवानी सांगितलं नाही असं काही नसतं आणि आमच्या ठिकाणी काही करण्याची आवश्यकता नाही, पाळण्याची आवश्यकता नाही, इथं सांगितलं नाही, भविष्यात मात्र सांगितलेलं आहे. त्यावेळेस मात्र त्यांची निष्ठा बोध आलेला आहे. आज आपण ह्या लीळाचरित्रामध्ये श्रीमद भगवद्गीतेमध्ये जाऊन महाभारताचा जरी अभ्यास केला तरी आपल्याला लक्षात येईल की अर्जुन देवाला प्रश्न विचारत आहे आणि प्रश्न विचारतात त्यावेळेस देवसुद्धा त्यांना त्या प्रश्नाचे उत्तर योग्य पद्धतीने देत आहे, परंतु विचार लादत नाही. त्यांना जे आहे प्रश्न त्यांचे प्रश्न विचारत जेव्हा अयोग्यता त्यांची फिटते आणि 11व्या अध्यायात देव विश्वरूप दाखवतात आणि अर्जुन देवाला जेव्हा बोध होतो, बोध झाल्यानंतर मात्र अर्जुन देवाने काही प्रश्नच केलेला नाही आहे. मग देवानी सांगावं आणि अर्जुन देवानी ऐकावं, हा एकच पायंडा पडतो. पण बोधाच्या नंतर अगोदर मात्र अर्जुन देवानी कितीतरी प्रश्न विचारले, त्या प्रश्नावरती अविश्वास पण दाखवला आणि त्या अविश्वासामुळंच देवाला विश्वरूप दाखवावं लागलं. पहिल्याच वेळेस देवाने सांगितलं नाही का मी परमेश्वर आहे, तू जीव आहे, हे बघ माझी शक्ती, तुझी शक्ती, तू कोण, मी कोण, देवता काय, हे काही सांगितलेलं नाही आहे. तसंच ह्या भक्तांच्या बी परमेश्वराने कितीतरी भेटी झालेल्या आहे आणि भेटीबरोबर ते जे जे करताय, वैदिक धर्म सांभाळताय, पाळताय, ते देव करू देत आहे. त्यांची अयोग्यता हळूहळू फेडून त्या योग्यतेला आणल्याशिवाय देवही त्यांच्यावरती कोणत्या प्रकारचे विचार लादत नाही आणि हळूहळू आपल्याही संपर्कात अनेक सद्भक्त असतात. त्यांनाही आपल्या कृतीतून, आपल्या बोलण्यातून, आपल्या विचारातून, आपल्या कार्यातून, आपल्या धार्मिकतेतून हा जो धर्माचा विचार आहे, हा धर्माचा तत्त्वसिद्धांत आहे, आचारप्रणाली आहे, ती आपल्याला अप्रत्यक्षरित्या सांगायची असते. नुसतं निरूपण केलं आणि लगेच एखादा जीव धर्माकडे वळाला असं होत नाही. आपल्या आचारातून निरूपण होणं अत्यंत गरजेचं आहे. नाहीतर आपण निरूपण करायचं आणि तसा आचार जर दिसला नाही तर तो अधिक विपरीत होतो. आणि म्हणून वेळ, काळ, परिस्थिती आणि त्याची जी अवस्था आहे बुद्धीची ती कोणती आहे, कशी आहे, त्यानुसार निरूपण करणं अत्यंत गरजेचं आहे. देवानी या लीळेमध्ये ही खूप मोठी समज आपल्याला दिलेली आहे. त्यानंतर सर्वज्ञ असेच आसनावर उपविष्ट होते. उमाईसा श्रीमुखाच्या तांबूळासाठी हाताची ओंजळ पसरवतात. त्यांचं मासोपवास चालू आहे, परंतु देवावरती निष्ठा आहे. प्रसाद अनेक लोक घेतात, देव देतात, ते तिनं पाहिलेलं आहे आणि त्याच वेळेस देवाकडं तिनं हात पुढं केला आहे आणि आम्हाला प्रसाद द्या म्हटले. तर श्रीमुखातील तांदूळ त्यांनी मागितलं, परंतु देव म्हणतात, बाई, धनसंपत्ती श्रीपुत्राच्या अभिलाषेने केलं जाणारे जे व्रत आहे, इथला असा विधी नाही म्हटले, तुम्हाला उष्ट तांबूळ घेता येणार नाही म्हटले. कारण का, हे जे करता हे सर्व दृष्टपर भक्ती आहे, दृष्टपर इच्छा आहे, अभिलाषापोटी आहे. धनसंपत्ती मिळावी, स्त्रीपुत्र मिळावा किंवा काहीतरी जी अभिलाषा आहे, दृष्टपर जी आहे, ह्या अनुषंगाने ते मिळावं, त्या पद्धतीनं तुम्ही मासोपवास करताय, ऋतुवैकल्य करताय आणि त्याच वेळेस आमच्याकडून प्रसादाची बी अपेक्षा करताय. तर असं होत नाही. आमच्याकडे यायचं असेल तर परमेश्वर व्हावा, तोची भेटावा, तोची व्हावा.
याचा बोधानंतर तुम्ही आमच्याकडं काही अपेक्षा केली तर आम्ही तुम्हाला नक्की देऊ, परंतु तुम्ही तिकडं एका डकरीवर हात ठेवताय आणि आमच्याकडून अपेक्षा करताय तर तसं होत नाही म्हटले. आणि तुम्हाला उष्ट तांबूळ असं घेता पण येणार नाही, कारण यातून जे लाभ होणार आहे तो तुम्हाला काय माहिती, आणि त्या लाभासाठी तुमची अपेक्षा आहे, तो लाभासाठी तुम्हाला ते सोडावं लागेल, रतवैकल्य देवी देवतेची भक्ती सोडावं लागेल, आणि ते जीवाकडून होत नाही. देवानी इथं खूप मोठं तत्त्वज्ञान सांगितलं आहे की एकीकडे रतवैकल्य करायचे, उपास तापास करायची, मिश्र भक्ती करायची, देवी देवतेची भक्ती करायची आणि परमेश्वराची भक्ती करायची. बरं, परमेश्वराची भक्ती करत असताना तीही दृष्टपर करायची, तर त्यातून काहीच अर्थ नाही, कारण ती अप्रत्यक्षरित्या देवतेचीच भक्ती आहे. म्हणून तिकडूनची भक्ती सोडल्याशिवाय ही भक्ती भेटत नाही. ही भक्ती करायला लागल्यानंतर बाकीचं काही करण्याची आवश्यकताच नाही आहे, आणि त्याच वेळेस तुम्हाला तो लाभ होणार आहे. परमेश्वराने उमाईसांना सांगितलं की असं काही होणार नाही. मग भटोबासाकरी उमाईसांना विडा देवीला तिची अपेक्षा होती, तर सेपरेट विडा दिला. प्रसाद दिला नाही देवानी स्वतःचा, जो आहे तो आचार्यांकरी त्यांना विडा द्यायला लावला. तो त्यांनी घेतला, चुळभर पाणी घेतलं. मग त्या म्हणाल्या, जी मी एक मासोपास गोसाव्यांच्या ठिकाणी करीन. मग आता देवाने त्यांना निरूपण केल्यामुळं ते असं म्हणतात, मी देवाच्या ठिकाणीच मग एक मासोपास करेल. ती विचारत नाही का मग काय करावं, कसं करावं, तुम्ही सांगा, कारण तेवढं अजून बोध नाही आहे, तेवढे अजून निष्ठा नाही आहे. ती म्हणते मी जे करते आहे ना ती इकडं तिकडं केलं, आता या देवतेकडे केलं, त्या देवतेकडे केलं, दृष्टपर केलं, अभिलाषेपोटी केलं, हे तिलाही पटलं. पण ती आता काय म्हणते, मी जे करील ना ते देवाच्या समोर देवासाठीच करते, आणि तोच मासोपास करते. म्हणजे रतवैकल्य करायचं देवी देवतेचं, पण देवाच्या ठिकाणी करायचं. ती म्हणते देवाच्या ठिकाणी मी करेन, इथंच मासोपवासासाठी मी बसेल, आता इथंच मी बसते, तुमच्यासमोरच तुमच्याचसाठी करते. तेव्हा बाईसा रागावल्या, कारण बाईसांना बोध झालेला आहे, प्रेमी भक्त आहे, आणि बाईसांना माहिती आहे की या कोण आहे, काय आहे, कशा आहे, यांना काय करायचं आहे, सारे मिश्र भक्ती आहे. त्यांना बाईसांना त्याचा राग आला का देव काय सांगता येईल न समजता न कळता ही म्हणते आता जे करते ते मी तुमच्यासमोरच करते. आणि मग हे काय झालं म्हणले, दुर्गंधी येणाऱ्या तोंडानीशी बाबाजवळ उपवासाचं बिराड कशाला म्हटले तुम्ही, कारण तो मासोबास करत असताना महिनाभर आंघोळ करायची नाही, महिनाभर तोंड घासायचं नाही, तोंड धुवायचं नाही, अशा बऱ्याच काही गोष्टी कराव्या लागत होत्या. आणि मग बाईसा म्हणतात की तुम्ही असं न करता देवाच्या समोर राहणार, त्या तुमचा तोंडाचा दुर्गंधी येणार, बाबाजवळ उपवासाचं बिराड का घालता म्हटले, तुम्हाला त्याची काही आवश्यकता नाही, पलीकडे जा म्हटले, उपवास करा आणि तिकडंच जा म्हटले. बाबाजवळ माणसं येतात, गर्दी असते, कितीतरी लोक येतात, आणि त्याच्यात तुम्ही असं देवासमोर बसणार, ते बी तुमचं असं ऋतवैकल्याचं जी पद्धत आहे ती घेऊन बसणार, ते इथं चालणार नाही. आणि उमाईसांना आता बाईसा रागावल्या परमेश्वराच्या प्रेमापोटी, आणि बाईसांचं बरोबर आहे, कारण हे सारं देवाच्या समोर काही आवश्यकता नाही, परंतु त्यांना बोध नसल्यामुळं बाईसांनी सांभाळलेलं नाही, कारण माणूस माणसाला सांभाळू शकत नाही, पण देवाला माहीत आहे. देवाने मात्र ती बाजू सांभाळली. उमाईसाला सर्वज्ञ समजावून सांगतात का बाई तुम्ही आता काय करा, इथं करण्यापेक्षा रावसगावला जा, तिथंच आम्ही येऊ, तिथंच तुम्ही उपवास करा आणि आम्ही तुम्हाला दर्शन देऊ त्यावेळेस. कारण देवाने बाईसांची बी बाजू पकडली आणि तिलाही समजून सांगितलं की तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, परंतु इथं न करता तुम्ही रावसगावला जा, तुम्ही तिथं उपवास तापास करा, काय ऋतवैकल्य करायचं करा, मासोपास करा, आणि मग आम्ही तुम्हाला तिथं येऊन दर्शन देऊ आणि तुमचं जो आहे ते स्वीकारू काय आहे ते. मग तिलाही ते पटलं. हो काजी म्हटले, ठीक आहे, काय हरकत नाही. श्रीचरणावर तिनं मस्तक टेकवलं. आता इथं 2 उमाईसा आहे देवाच्या सन्निधानात, भटोबासांची बहीण उमाईसा आणि मागे वाईनायकांना यांना भेटायला आली ती दुसरी उमाईसा म्हटले. अशा पद्धतीनं 2 उमाईसा देवाच्या आता सन्निधानात आहे. वाईनायकाची जी कन्या आहे महादाईसांची थोरली बहीण, तिचं घर जालन्याला होतं, आणि ह्या उमाईसाकडंच हे वाईनायक आले, आणि वाईनायकांकडूनच कळालं की रुपी कुठं आहे, म्हणजेच महादाईसा कुठं आहे, आणि ते म्हटले त्यांचे गुरु श्री चांगदेवराव यांच्याकडे गेलेले आहे, आणि ते नाव ऐकताच त्यांना स्थिती झाली, आणि तेही देवाच्या दर्शनाला आले. मागेच आपली लीळा आपण बघितली. तर अशा पद्धतीनं देवानी अन्य आहे, परंतु बोध नसतानाही त्यांची समाजव्यवस्था कशी सांभाळली, त्यांचा अधिकार वाढण्यासाठी त्यांच्या श्रद्धेला हात न घालता त्यांच्याकडून ते कसं क्रिया करून घेतल्या, आणि त्यांची जी मानसिकता आहे ती पकडता पकडता आपला धर्माचं तत्त्वसिद्धांतही कसे पाळले, हे आपण अत्यंत महत्त्वाचं आहे, समजून घेण्यासारखं आहे. आणि मग देवाने त्यांचा आदर करून त्यांना सांगितलं, आणि त्या पुढं गेलेल्या आहे. सर्वज्ञांच्या राजमठात वाटावर असंच आसन झालेलं आहे. तेव्हा हंसराज परमेश्वरावरून पुरावरून आलेले आहे. हंसराजा जी आहे ही रुद्रपूरला होती, आणि रुद्रपुरावरून ते आता येतात
आणि देवाला बघताच परमेश्वर म्हणतात, हे काय हंसराजा, तुम्ही अचानक आलात, तुम्ही कशा काय आलात इथं, श्रीप्रभूंच्या सेवेत कोण आहे म्हटले. आता कारण हंसराजाला देवाने श्रीप्रभू बाबांच्या सेवेमध्ये पाठवलेलं आहे आणि ते आता न सांगता, न निरोप देता, न विचारता त्या डायरेक्ट देवाकडे आल्यानंतर देवाला काळजी वाटते श्रीप्रभू बाबांची. अर्थात परमेश्वराला परमेश्वराची काळजी वाटण्याचं काहीच कारण नाही, परंतु एक समाज व्यवस्था आहे, सृष्टी व्यवस्था आहे. त्या जीवाचा अधिकार वाढावा, त्या जीवाची योग्यता वाढावी आणि श्रीप्रभू बाबाबद्दल अर्थात आपल्या गुरुविषयी कसा आदर असला पाहिजे, कशी काळजी असली पाहिजे, त्या पद्धतीनं मोठ्याने केलं तर लहान करतो. अशा पद्धतीनं परमेश्वर ह्या ज्या समाजव्यवस्थेच्या दृष्टीनं समाजव्यवस्थेला मान देण्यासाठी ह्या साऱ्या लीळा क्रीडा करतात. तर हंसराजाला देव ओरडतात की तुम्ही का आलात, कसं काय आलात. तर हंसराजा म्हणते, जी मी येईन मग सांगेन म्हटले. म्हणजे थोडक्यात त्या जवळ आल्या, येऊन बसल्या देवाच्या, दंडोत घासली, चरणावर मस्तक टेकवलं. सर्वदेव बसून बसल्यानंतर त्या सांगायला लागल्या की देवा, श्रीप्रभू बाबांना नाना आग्रह करायचे म्हटले. अनेक पदार्थ ते कधी काय मागायचे सांगता येत नव्हतं आणि मला काही कळत नव्हतं मी काय द्यावं आणि काय नाही, काय करावं असं माझ्या लक्षात आलं नाही. त्यामुळं मी इथं निघून आले. आता देव म्हणतात, जे नसेल त्याला, त्या जे बी तुमच्याकडे नव्हतं किंवा अशी अडचण होती तर काहीतरी निरोप पाठवायचा होता, तुम्ही डायरेक्ट इथं यायला नव्हतं पाहिजे म्हटले. तुम्ही इथून आम्ही जे बी तुम्हाला पाहिजे असतं ते आम्ही इथून पाठवलं असतं किंवा दुसरं कोणीतरी सेवेला पाठवलं असतं आणि मग तुम्हाला इकडं बोलवलं असतं. तुम्ही डायरेक्ट आला. आता गोविंदप्रभू बाबांकडं कोण आहे सेवेला? आता ते सारं गाव गोविंदप्रभू बाबांचं होतं. सारे महाजन जे बी आहे सद्भक्त, ज्यांना बोध नाही आहे, काही नाही आहे, परंतु देवाची अत्यंत ते काळजी घेत होते. परंतु त्यांची काळजी घेणं, त्यांचं लक्ष ठेवणं आणि एखाद्या भक्ताला स्वामी श्री चक्रधरांनी त्यांची काळजी घ्यायला पाठवणं हे मात्र वेगळं आहे. कारण त्यातून त्यांची एक ड्युटी करतो आहे म्हणून जरी करत असले तर त्यांचा जो कर्मनाश होऊन त्यांची योग्यता पात्र होणार आहे, त्याच्यापेक्षा देवानी जे पाठवलेलं आहे त्या भक्ताला कितीतरी लाभ होणार आहे. म्हणून देवानी ही काळजी केली. तुम्हाला असं येणार नव्हतं किंवा तुम्ही असं यायला नव्हतं पाहिजे. आणि मग आबाईसांना सर्वज्ञ म्हणाले, बाई तुम्ही परमेश्वरपूरला श्रीप्रभूंच्या सेवेला जाता का? आता आबाईसांकडे देवाने सांगितलं का तुम्ही जाता का? आता ह्याच आबाईसाला हीच आठवण करून नंतर भविष्यात देतात देव शेवटी का ते आबाईसा म्हणते, महादाईसा म्हणते, आम्हाला तुम्ही थांबवलं नाही. देव म्हणतात, अहो तुम्हाला आम्ही तर प्रभू बाबांच्या दर्शनाला पाठवत होतो, सेवेला पाठवत होतो, तुम्ही तर कारणं सांगत बसले. आजही आपल्याकडं असेच कारणं सांगणारे भरपूर लोक आहे. श्रीप्रभू बाबांच्या सेवेत जाता का म्हटले. आता या आल्या आबाईसाला म्हटले तुम्ही जा. तर ती आबाईसा म्हणते, नाही जी मला काही जाता येणार नाही. म्हणले वैजोच्या ब्राह्मणीचं बाळंतपण करायचं आहे. म्हणले भावाच्या म्हणजे भाऊजाईचं बाळंतपण मला करायचं आहे आणि ते घरी जायचं आहे म्हटले मला. त्याच्यामुळं मला गोविंदप्रभू बाबांच्या सेवेला जाता येणार नाही. एखादी गोष्ट जेव्हा समोर दोन गोष्टी आहे, एक तर श्रीप्रभू बाबांचं दर्शनाला जाणं किंवा सेवेला जाणं आणि दुसरं आहे आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पडणं. याच्यात कोणतं पारडं मोठं आहे? ज्याला बोध आहे, ज्याला जाणीव आहे तो समजू शकतो. देवाने त्यांना खूप मोठी संधी दिलेली होती, कारण देवाच्या कडेने ते तिला पाठवत होते. परंतु तिनं कौटुंबिक जी अभिलाषा आहे, कौटुंबिक जी गोष्ट आहे, अडचण आहे, ती सांगितली आणि जाण्यासाठी डायरेक्ट नाकारलं. आणि मग त्याच वेळेस देवानी सर्व भक्त समोर बसलेले होते. महादाईसा होती, उमाईसा होती, आबाईसा होती, ही हंसराजा होती आणि आचार्य पण होते. श्रीप्रभूची सेवा ती अदृष्ट सेवा की म्हटली. अहो तरी त्यांनी समजावलं की श्रीप्रभूंची सेवा म्हणजे अदृष्ट सेवा आहे, म्हणजे तुम्हाला खूप मोठा लाभ करून देणारी सेवा आहे आणि तुम्ही त्याला नाकारताय. काय हरकत नाही म्हटले. तुम्हाला काय घडेल हे तुम्हाला माहीत नाही, जाणीव नाही, तुम्हाला काय लाभ होणार आहे हे तुम्हाला लक्षात येत नाही, म्हणून असे कारणं तुम्ही सांगताय म्हटले. यावर सर्वज्ञांनी श्रीप्रभूंची थोरवीच्या संदर्भात भरपूर निरूपण केलं आणि निरूपण केल्यानंतर मात्र भट्टोबास आणि महादाईसांना असं मनात आलं की आपण आता परमेश्वरपुराला श्रीगोविंदभाऊ बाबांच्या सेवेला जावं. आता यांना अजून बोध नाही आहे, परंतु यांना बोधाला पात्र करायचं आहे. तर देव कर्मनाश करणार आहे, कर्मनाश करण्यापासून करणार आहे सेवेतून. मग श्रीगोविंदभाऊ बाबांची सेवा असेल, स्वामी श्री चक्रधरांची सेवा असेल, या सेवेतूनच या भक्तांची जो कर्मनाश आहे, अयोग्यता आहे, ती नासून बोधाला ते पात्र करणार आहे. आणि देवाने निरूपण केलं. आता देवाला माहिती आहे, ही नाही म्हटली का आपण निरूपण करायचं आहे आणि आचार्य आणि महादाईसाच्या मनात हे रुजवायचं आहे. परंतु देव असं डायरेक्ट ऑर्डर देत की उठा तुम्ही आणि जा. हेच त्या जीवाच्या कडेकडून, जीवाच्या कडेने निर्माण झालं पाहिजे. जीव स्वतंत्र आहे, त्या स्वतंत्रतेला परमेश्वर कधी हात लावत नाही, स्पर्श करत नाही. आणि मग त्यांना स्वतःहून वाटलं की आपण आता परमेश्वरपुराला जावं आणि गोविंदप्रभू बाबांची सेवा करावी.
भट्टोबासांनी मग सर्वज्ञांना विचारलं, जी तर मग आम्ही परमेश्वरपुराला जाऊ का? ते उठले, दंडोत केला आणि विनंती करतात, आम्ही जातो म्हटले, काय हरकत नाही. तर देव म्हणतात, ठीक आहे, तुम्ही जाताय, चांगलं मान्य आहे. देवाला तेच अपेक्षित होतं आणि म्हणून ह्या दोघांना गोविंदरावबाबांच्या सेवेला देव पाठवतात. एके दिवशी असंच आबाईसांनी वैजोबाचा निरोप पाठवला, कारण तिनं कारण सांगितलं होतं, मला वैजोबाच्या ब्राह्मणीचं बाळंतपण करायचं आहे. तिनं वैजोबाला निरोप पाठवला का तुम्ही घोडा घेऊन या, आम्हाला नेण्यासाठी उमाईसा मासोपवासासाठी बसणार आहेच म्हटले. तो निरोप पाठवला, त्यावेळेस निरोपावरती चालायचं सर्व. त्यानुसार वैजोबा घोडा घेऊन आला, सामोरं आले, सर्वज्ञांचं दर्शन झालं, दंडोत घालून श्रीचरणावर मस्तक टेकवलं आणि पानसुपाऱ्या सर्वज्ञांना अर्पण केल्या. आता ही आबाईसा म्हणजे वैजोबाची आई, आचार्यांची आई, आणि म्हणजे ते सुनेचं बाळपण म्हणजे नातवाचं जन्म घालण्यासाठी तिनं कारण सांगितलेलं आहे. तर त्याला बोलवलं, पानसुपाऱ्या सर्वांना अर्पण केल्या, श्रीमूर्तीचं अवलोकन करीत ते समोर बसले वैजोबा. आणि मग सर्वांनी त्यांना शमकुशल विचारलं. वैजोबा म्हणले, जी या उमाईसा मासोपवासासाठी बसत आहे आणि ती मी त्यांना न्यायला आलेलो आहे म्हटले. सर्वांनी संध्याकाळचा पूजा अवसर झाला, तो पाहिला. सर्वांची रात्रीची वेळी झाली, पंक्तीत वैजोबाचं जेवण झालं आणि मग वैजोबा बिराडावर गेले. दुसऱ्या दिवशी एकादशीच्या दिवशी पूजा अवसरासाठी आले सर्व. पूजा अवसर झाला. आबाईसांनी सर्वज्ञांना विनंती केली की जी आम्ही आता गावाला जातो, तिथं उमाई मासोपवासासाठी बसेल, आम्ही दोघं जातो, तिथं ती बसेल आणि मी घरचं काम करते, गोसांनी मला तिथं दर्शन द्यावं म्हटले. सर्वजणांनी मान्य केलं, ठीक आहे, काय हरकत नाही, तुम्हाला आता मी शब्द दिलेलाच आहे, तुम्ही जा, तुमचा व्यापार करा, ही मासोपवासन करेल आणि मी तिथं येऊन दर्शन देईल. बाई तुम्ही चला, आम्ही मागून येऊ म्हटले, तुम्ही काय हरकत नाही, तुम्ही जा म्हटले. सर्वज्ञ पूजन केलेल्या अवस्थेत आसनावर उपविष्ट होते. वैजोबांनी विचारले, जी तरी आता आम्ही निघतो म्हटले. आणि त्या पद्धतीनं वैजोबा, आबाईसा, उमाईसा दंडोत घातला, श्रीचरणावर मस्तक टेकवलं. त्यानंतर निघताना भक्तजनांना सर्वज्ञ म्हणतात, आम्ही कुठेतरी निघून गेल्यास तुम्ही आम्हाला ओळखाल का? म्हणजे महादाईसाला उद्देशून देव मानताय. त्यांना अर्थता वाढवायची आहे, त्यांची अयोग्यता नाश करायचा आहे, कर्मनाश करायचा आहे, समाजव्यवस्थेला मान देऊन त्यांना काहीतरी चालवायचं आहे. आणि मग ते म्हणतात, का हो तुम्ही आम्हाला विनंती करताय का तुम्ही आम्हाला दर्शनाला या तिकडं, आम्ही तुमच्यासाठी मासोपास करतो, हे करतो, ते करतो, तर आम्ही आता इथून निघून गेलो, तर मग तुम्ही आम्हाला कसं ओळखाल म्हटले. कुणी काही म्हणत होते, कुणी काही म्हणत होते. तर आबाईसा काय म्हणते, आम्ही तिथे आलो तर तुम्हाला आम्ही ओळखाल नाही, असं कसं काय शक्य आहे का म्हटले. हे काय जे आम्ही गोसाव्यांना कसं काय ओळखणार नाही, आम्ही गोसाव्यांना समुद्राच्या पार, समुद्राच्या पलीकडे जरी दूर कुठेही भेटले तरी देखील ओळखू म्हटले, 100% ओळखू. आणि देव सर्वज्ञ मौनच राहिले. ओळखाल म्हटले, खरोखर तुम्ही शहाणे आहात म्हटले. आणि सर्वज्ञांनी रावसगावला त्यांच्या लक्षात आणून दिलं, कारण पुढे जाऊन असंच घडलं का रावसगावला देव भेटले परंतु आबाईसांनी ओळखलं नाही. मग देव ही आठवण करून देतात, का हो तुम्ही तर म्हटले ते समुद्राच्या पार गेला तरी आम्ही देवाला ओळखून, तुम्ही तर ओळखलं नाही. आणि त्यातून मग ते दुःख करतात, पुढे ती लीळा येणार आहे. अशा पद्धतीनं परमेश्वर अनंत लीळा करून या जीवाच्या अयोग्यता कर्माचा नाश करून त्या जीवाला योग्यता पर जे बी आहे ते करण्याचा अप्रत्यक्षरित्या कळत न कळत त्यांच्या योग्यतेनुसार अवस्थेनुसार परमेश्वर त्यांना संधी देतात. अशी संधी आपल्याला परमेश्वराने अनेक वेळा दिलेली आहे, आजही दिलेली आहे. आज आपल्याला जाणीव झाली, बोध झाला आहे, समजलं आहे, कळालं आहे, परंतु आपण कोणत्या वेळेस काय करावं, नेमकं कशा पद्धतीनं करावं, हा जर समज आणि जाणीव आपली अर्थता नसेल तर आपलाही कर्मनाश न होता, आपणही परमेश्वरापर्यंत न जाता आपलाही रस्ता असा दुसरीकडे भरकुटू शकतो. आणि म्हणून परमेश्वराने दिलेली संधी, ती संधी न दवडता आत्ता नाही तर कधीच नाही असा विचार करून परमेश्वराने जी आपल्याला समज, ज्ञान, बोध, जाणीव करून दिलेली आहे, त्यातून जर आपण हे प्राप्त करण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच परमेश्वर आपल्याला भेटेल. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. दंडवत हो.